चला, गुड इव्हनिंग सर्वांना. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टीईटी परीक्षा 2025 साठी आपण इथं लेक्चर सिरीज घेत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि इथं आपण मानसशास्त्रासोबतच पेपर 2 जो आहे सामाजिक शास्त्र, तर सामाजिक शास्त्रासाठी आपण इथं काही एमसीक्यूचे सेशन कंडक्ट करत आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसू शकतात. लक्षात घ्या. आता सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड आपण फोकस करतोय. स्टेट बोर्डासोबतच इतर पण पुस्तकं जे रेफरन्स बुक आहेत गट ब गट क साठी आपण वापरतोय, ती तुम्ही वापरली तरी चालतील. आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला ऑदर एक्झाम मध्ये गेल्यानंतर एज्युकेशन टीईटी टेट या कॅटेगरीमध्ये टीईटी साठी पुस्तकं मिळतील, जसं की महा टीईटी पेपर 1 पेपर 2 बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र आहे. त्याच्यानंतर मराठी शब्दसंग्रह आहे. प्रॅक्टिससाठी 40 प्रश्नपत्रिका आहेत. अत्यावश्यक अंकगणित आहे. टीसीएस पीवायक्यू आहेत. तर ही पुस्तकं वापरून तुम्ही तुमची जी प्रॅक्टिस आहे ना, ती प्रॅक्टिस इथून व्यवस्थित करू शकता. लक्षात घ्या. आणि ज्या फॉर्मॅटमध्ये आपली एक्झाम आहे एमसीक्यू पॅटर्न, तर त्याच फॉर्मॅटमध्ये आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, किंवा तुम्ही तुमच्या सिटीमध्ये जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडे पण तुम्हाला केसागर पब्लिकेशनची टीईटीची पुस्तकं मिळून जातील. किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर आजच्या सेशन मध्ये आपण काही जिओग्राफीचे क्वेश्चन घेणार आहोत, जे स्टेट बोर्डावरती आधारित आहेत. लक्षात घ्या. स्टेट बोर्ड थेरी प्लस एमसीक्यू तुम्हाला करायचं आहे, ते इथं विसरू नका. 1-2 मिनिटात आपण सेशनला स्टार्ट करूया. चला बघा, तर 10वीचं जर पुस्तक तुम्ही काढून बघितलं, 10वीच्या पुस्तकामध्ये पहिला टॉपिक आहे स्थान आणि विस्तार. ठीक आहे, फर्स्ट टॉपिक आहे स्थान आणि विस्तार. याच्यावरती सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारले जातात, पण फॅक्च्युअल असतात. सो आपण जर प्रॉपर याचा अभ्यास नाही केला तर उत्तरं चुकू शकतात. ओके, क्लिअर. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहिला क्वेश्चन बघा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक जे आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते? पहिला क्वेश्चन आहे, भारताचं सर्वात दक्षिणेकडचं जे टोक आहे कोणत्या नावाने ओळखले जाते? पहिला ऑप्शन आहे लक्षद्वीप, दुसरा कन्याकुमारी, तिसरा इंदिरा पॉइंट, चौथा पोर्ट ब्लेअर. तुम्हाला उत्तर देण्यासाठी मी वेळ देते. चला, काय येईल उत्तर बघा. इमेज पण दाखवलेली आहे इथं. जे दक्षिणेकडचं टोक आहे ना, त्याची इमेज सुद्धा आपण इथं टाकलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की उत्तर काय असेल. ठीक आहे, ओके. लक्षद्वीप येईल का? नाही येणार. बरोबर, लक्षद्वीप नाही येणार. तर इंदिरा पॉइंट. ठीक आहे, इंदिरा पॉइंट लक्षात घ्या. तर अति दक्षिणेकडचे, अति उत्तरेकडचे हे तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातात. तर हे आहे इंदिरा पॉइंट. ओके, सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला, पुढचा प्रश्न बघा. एकच मिनिट थांबा. ओके, बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? लक्षात घ्या. लोकसंख्या हा जो टॉपिक आहे, लोकसंख्या टॉपिक वरती क्वेश्चन येतात. महाराष्ट्राची लोकसंख्या असेल, भारताची लोकसंख्या असेल, जगाची लोकसंख्या असेल, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तिथे क्वेश्चन विचाराय तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? ब्राझील, अमेरिका, भारत आणि चीन. इथं तुम्हाला पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा, ऍटलिस्ट 4 देश तरी तुम्हाला इथं माहित असले पाहिजे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या पटापट. चला, 10वीचे क्वेश्चन्स आपण बघतोय, इयत्ता 10वी. ओके, बघा. ब्राझील, अमेरिका, भारत आणि
चीन. चीन तर 1 नंबरला आहे. मग आपला भारतच असेल की नाही 2 नंबरला. भारतच असणार आहे, हो की नाही. चला उत्तर काय येणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भारत उत्तर दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भारत उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके. स्टेट बोर्ड वाचलं नसेल तर अवघड होईल, हो की नाही. वाचलं नसेल तर अवघड होतं. ओके ठीक आहे. बघा हा तर इथं बघा, इथे करेक्शन करून घ्या. जर तुम्हाला मुख्य भूमीचा शेवटचा भाग जर विचारलं ना, मुख्य भूमीचा शेवटचा भाग जर विचारलं तर उत्तर कन्याकुमारी येईल. बरोबर. शेवटचं टोक जर म्हटलं इंदिरा पॉइंट. बरोबर. 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षांश, ही लक्षात ठेवा. ओके. क्लिअर. लाईव्ह असणारे विद्यार्थी समजते का बघा, जे विद्यार्थी लाईव्ह आहेत. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर विचारलेला आहे, भारत आहे का चीन आहे, हे मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा क्वेश्चन तुमच्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्राझीलचा कोणता भाग मुख्यतः उत्तर गोलार्धात आहे. ब्राझीलचं स्थान आणि विस्तार या टॉपिक मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर ब्राझीलचा कोणता भाग मुख्यतः उत्तर गोलार्धात आहे. संपूर्ण ब्राझीलच उत्तर गोलार्धात आहे. थोडकाच भाग आहे, दक्षिण भाग आहे, पूर्व भाग आहे. इथं बघा, इथं तुम्हाला जगाचा मॅप दाखवलेला आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा ब्राझीलचा भाग. ओके. ब्राझीलचा भाग. तर अशा पद्धतीनं मॅप पण आपल्याला माहित असले पाहिजेत. दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. मग मुख्यतः तुम्ही काय म्हणू शकता, दक्षिण गोलार्धात आणि पश्चिम गोलार्धामध्ये आहे. ठीक आहे. ओके. दक्षिण गोलार्धात आणि कुठं आहे, पश्चिम गोलार्धामध्ये आहे. मग इथं ऑप्शन काय दिलेत बघा तुम्हाला. बघा, कोणता भाग मुख्यतः उत्तर गोलार्धात आहे म्हटलंय. उत्तर काय येईल बघा. चला, संपूर्ण देशच उत्तर गोलार्धामध्ये आहे. पूर्व भाग उत्तर गोलार्धामध्ये आहे. थोडकाच भाग उत्तर गोलार्धामध्ये आहे. हा विचार करून उत्तर द्या. मी वेळ देते तुम्हाला. पाठीमागच्या सेशन मध्ये विद्यार्थी म्हणत होते मॅडम तुम्ही वेळ देत नाहीत आम्हाला. ठीक आहे. हा वेळ देते, वेळ घ्या. आता सगळं सांगितलं, आता वेळ घ्या. चला जास्त पण वेळ घेऊ नका, कारण आपल्याला इथं क्वेश्चन भरपूर घ्यायचे. मॅप रिडिंग चांगलं असेल तर उत्तर येणार आहेत. मॅप रिडिंग चांगलं नसेल तर उत्तर येणार नाहीत. चला गुड आफ्टरनून. जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, मी जास्त कमेंट्स घेत नाही कारण विद्यार्थ्यांचा टाइम इथं वेस्ट होतो, लक्षात घ्या. सो आपण इथं जास्त क्वेश्चन तुमचे कमेंट्स मी घेत नाही. असं नाही की बाबा इथं लेक्चर लाईव्ह नाहीये किंवा लाईव्हच लेक्चर आहे, पण शक्यतो तर कमेंट मी जास्त घेत नाही. ओके. हा टीम करून तुम्हाला रिप्लाय मिळून जातात. ओके. थोडकाच भाग. बरोबर. थोडकाच भाग लक्षात घ्या. थोडकाच भाग जो आहे तो मुख्यतः इथं आपल्याला कुठं दिसतो, उत्तर गोलार्धामध्ये दिसतो. जनरली ब्राझीलचा सगळा भाग दक्षिण गोलार्ध, दक्षिण पश्चिम. ठीक आहे. ओके. दक्षिण पश्चिम असं तुमचं उत्तर इथं असायला पाहिजे. लक्षात आलं. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते. क्वेश्चन बघा, भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते. विषुववृत्त जातं, मकर वृत्त जातं, कर्कवृत्त जातं का अक्षवृत्त जातं. अक्षवृत्त तर येणार नाही, विषुववृत्त येणार नाही. राहिला ऑप्शन मकर वृत्त आणि कर्कवृत्त. बरोबर. खूप सोपे क्वेश्चन आहेत, मी खूप इझी क्वेश्चन घेतलेत. मकर वृत्त. बरोबर. तर भारताच्या मध्यातून जातं मकर वृत्त. काही अवघड आहे का, काहीच अवघड नाहीये. मॅप वगैरे दाखवायची काहीच गरज नाही, कॉमन क्वेश्चन आहे ते. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. जगाचा कॉफी पॉट म्हणून कोणता देश ओळखला जातो. पुढचा क्वेश्चन बघा. जगाचा कॉफी पॉट म्हणून कोणता देश ओळखला जातो.
पहिला ऑप्शन आहे ब्राझील, दुसरा कोलंबिया, तिसरा भारत, चौथा इथिओपिया. जगाचा कॉफी पॉट म्हणून कोणता देश ओळखला जातो? ब्राझील, बरोबर, ब्राझील. तर ब्राझील हा जो देश आहे ना, हा जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, छोटे छोटे मायनर क्वेश्चन आहेत जे तुम्हाला स्टेट बोर्ड वाचल्यावर येऊन जातात. ब्राझीलमध्ये कोणता खेळ लोकप्रिय आहे? जसं आपल्याकडे क्रिकेट लोकप्रिय आहे, कबड्डी आहे, म्हणजे स्थानिक पण खेळ आपण इथं म्हणू शकतो. तर ब्राझीलमध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे, फुटबॉल लोकप्रिय आहे, हॉकी आहे का कबड्डी आहे? चला क्वेश्चन बघा, ब्राझीलमध्ये कोणता खेळ लोकप्रिय आहे? फुटबॉल, बरोबर. तर ब्राझीलमध्ये फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारते मी, एखाद्या ब्राझील मधील फुटबॉल खेळणाऱ्या प्रसिद्ध खेळाडूचं नाव मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, जो ब्राझीलचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन कोणता आहे? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 2 नोव्हेंबर. ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन कोणता आहे? जसा आपला स्वातंत्र्य दिन आहे तसं तुम्हाला ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. 7 सप्टेंबर, बरोबर. 7 सप्टेंबर हा ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन आहे. लक्षात ठेवा, 7 सप्टेंबर. सोपा क्वेश्चन आहे. 7 सप्टेंबर हा ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचा सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या अक्षवृत्तावर आहे? भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक, आत्ताच मी तुम्हाला उत्तर सांगितलं होतं जेव्हा आपण इंदिरा पॉइंट बद्दल क्वेश्चन बघत होतो, आठवते का? बघा, 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्त, 8 डिग्री 10 मिनिट उत्तर अक्षवृत्त, 10 डिग्री 15 आणि 7 डिग्री 50. भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हटलंय, भाग म्हटलं तर कन्याकुमारी, टोक म्हटलं तर इंदिरा पॉइंट, आणि इंदिरा पॉइंट आहे 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावरती. समजलं का? बघा, समजतंय? इंदिरा पॉइंट आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या सीमेवर कोणता महासागर आहे? भारताच्या सीमेवर कोणता महासागर आहे? अटलांटिक येईल का? नाही. पॅसिफिक नाही, आर्क्टिक नाही, भारतीय महासागर, हिंद महासागर, बरोबर, किंवा भारतीय महासागर. सोपे क्वेश्चन आहेत, सोपे क्वेश्चन आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या शेजारील देशांपैकी कोणता देश पश्चिम दिशेला आहे? आता हा मॅप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. कारण का, तुम्हाला भारताला ज्या ज्या देशांच्या सीमा लागून आहे, जसं की पाकिस्तान आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तानला आपली सीमा लागते इथं वरती, अफगाणिस्तान आहे, त्याच्यानंतर चायना असेल, बरोबर, त्याच्यानंतर नेपाळला सीमा लागते, त्याच्यानंतर भूतानला लागते, बरोबर, त्याच्यानंतर इकडे म्यानमार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं नेपाळ, भूतान, म्यानमार, ठीक आहे, आणि चायना. तर याच्यामध्ये किती किलोमीटर सीमा कुणाबरोबर आहे? अफगाणिस्तान बरोबर किती आहे? सर्वात जास्त चायना बरोबर आहे का? आता पाकिस्तान सोबत 3323 किलोमीटरची सीमा आहे. इंडो चायना 3448 आहे, लक्षात घ्या. इंडिया नेपाळ 1751 आहे. इंडिया भूतान 699 आहे. सगळ्यात जास्त सीमा देश साझा करतो आपली कुणासोबत? इंडिया चायना, बरोबर. इंडिया पाकिस्तान आहे, सॉरी अफगाणिस्तान आहे 106 किलोमीटर. तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, आपल्या देशाच्या इतर देशाला लागून असलेल्या सीमा. ठीक आहे, ओके. तर इथं पश्चिम दिशेचा देश तुम्हाला विचारलाय, तर दिशा पण आपल्याला माहित पाहिजे. बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि म्यानमार. काय येईल उत्तर? बघा, उत्तर काय येईल? चला पटापट उत्तर द्या. एकदम सोपा क्वेश्चन सेट आपण इथं घेतलेला आहे, सो अवघड तर याच्यामध्ये काहीच नाहीये. बघा, म्यानमार, पाकिस्तानची दिशा बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. दिशा ज्ञान पाहिजे. मॅप बघताना दिशा ज्ञान नसेल तर काहीच उपयोग होत नाही. चला मी वेळ देते तुम्हाला, मॅप बघा, मॅप बघून तुम्ही इथं उत्तर तुमची द्या. क्वालिटी क्वेश्चन आपण घेतो इथं, असे नाही की बाबा कुठलेही क्वेश्चन घेतो जे टीईटीला येणारच नाहीत. क्वालिटी क्वेश्चन घेतोय, लक्षात घ्या. त्याच्यामुळं वेळ जाऊ द्या, पण उत्तर बरोबर असली पाहिजेत. चला
ओके, बघा असाच तुम्हाला ब्राझीलच्या पश्चिमेला कोणते देश आहेत असाही क्वेश्चन येणार आहे, बरोबर. ही आहे उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, बरोबर. ही आहे पूर्व दिशा आणि ही आहे पश्चिम दिशा. पश्चिम म्हणल्यानंतर कोणतं येईल? पाकिस्तान येईल की नाही? काय येणार उत्तर? पश्चिम म्हणल्यानंतर पाकिस्तान येणार आहे, सिंपल आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, ब्राझीलचे नाव कशावरून पडलेले आहे? सांस्कृतिक परंपरा, पाऊ ब्राझील, वृक्षावरून, भौगोलिक स्थानावरून का नृत्य शैलीवरून? ब्राझीलचं नाव ब्राझील का पडले असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. चला सॉरी, पाऊ ब्राझील या वृक्षावरून, बरोबर. सॉरी, नेक्स्ट क्वेश्चन बघा, पाऊ ब्राझील या वृक्षावरून. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्राझील कोणत्या खंडात आहे? मी तुम्हाला इमेज दाखवली होती. ब्राझील हा देश कोणत्या खंडामध्ये येतो? चला आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया. दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो, बरोबर. दक्षिण अमेरिका दाखवलं होतं मी तुम्हाला, इव्हन त्यावेळेस मी सांगितलं पण होतं की दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझील येतो. ओके, फुटबॉल हा क्वेश्चन आपण घेतला, रिपीट झालाय माझ्याकडून, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचा मुख्य भूमीचा अक्षांशीय विस्तार काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचा मुख्य भूमीचा अक्षांशीय विस्तार काय आहे? पहिला ऑप्शन आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. असे क्वेश्चन जे असतात ना त्याला IMP करा, विचारले जातात. इमेज पण दाखवली मी तर तुम्हाला. चला बोला. आणि अशी उत्तरं यायला पाहिजेत, लक्षात घ्या. ब्राझीलचा पण विस्तार तुम्हाला विचारतील, जसं भारताचा विचारतील तसं ब्राझीलचा विस्तार सुद्धा तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, काय उत्तर बघा, मुख्य भूमीचा अक्षांशीय विस्तार. ओके, चला हा क्वेश्चन तुमच्यासाठी, कारण मी इमेज पण टाकली इथं बघा. इथून खूप क्वेश्चन येतात तुम्हाला. उत्तर दक्षिण डिस्टन्स विचारू शकतात, त्याच्याबद्दल डिफरन्स विचारू शकतात, बरोबर. आणि इथं तुम्हाला जे अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार आहे ना त्याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. ठीक आहे, चला बघा. तर याचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये द्या, याचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये द्या तुमच्यासाठी हा क्वेश्चन. ब्राझीलचे प्रमुख नृत्य कोणते आहे? ब्राझीलचे प्रमुख नृत्य कोणते आहे? कथक, फ्लेमेंको, सांबा आणि साल्सा. इथं मी इमेज पण टाकलेली आहे, बघून घ्या. इथं इमेज पण टाकलेली आहे. ब्राझीलचं प्रमुख नृत्य कोणतं आहे? सांबा. ओके, लक्षात ठेवा, ब्राझीलचं प्रमुख नृत्य कोणतं आहे? सांबा. थोडस तब्येत ठीक नसल्यामुळं थोडी अडचण येते बोलायला. चला नेक्स्ट बघा, भारतात मकर वृत्त कोणत्या राज्यातून जात नाही? बघा, भारतामध्ये मकर वृत्त कोणत्या राज्यातून जात नाही? हे आहे कर्कवृत्त, ओके, हे आहे विषुववृत्त, हे आहे मकर वृत्त. चला बोला, काय येईल उत्तर? गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, गोवा. गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, गोवा. चला येत आहेत का बघा उत्तर? भारतामध्ये मकर वृत्त जे आहे ते कुठून जात नाही, गोव्यामधून जाते. ठीक आहे, तुमच्यासाठी क्वेश्चन,
की भारतातून मकरवृत्त किती राज्यातून जातात आणि कोणत्या राज्यातून जातात. ठीक आहे, मला सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला दक्षिण दिशेचा महासागर विचाराय. दिशा ज्या आहेत त्या सगळ्या दिशांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले. ओके. तर दक्षिण दिशेला अटलांटिक आहे, भारतीय महासागर आहे, पॅसिफिक आहे, का आर्क्टिक महासागर आहे. इझी क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाहीये, लक्षात घ्या. पाठीमाग आपण इथं तर अटलांटिक, भारतीय महासागर, पॅसिफिक महासागर आणि आर्क्टिक महासागर. ठीक आहे, ओके. उत्तर काय येईल बघा. काय उत्तर. भारतीय महासागर येईल का पॅसिफिक महासागर येईल. भारतीय महासागर येईल, बरोबर. उत्तर काय आहे. भारतीय महासागर. ओके, क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. ब्राझीलची राजधानी कोणती आहे. ब्राझीलची राजधानी कोणती आहे. साओ पाउलो, रिओ दी जानेरो, ब्राझिलिया आणि सॅल्वाडोर. ओके. ब्राझीलची राजधानी कोणती आहे. साओ पाउलो, रिओ दी जानेरो, ब्राझिलिया आणि सॅल्वाडोर. ब्राझिलिया, बरोबर. सिंपल क्वेश्चन आहे. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. काही अवघड आहे काय याच्यामध्ये. काहीच अवघड नाही, फक्त पुस्तकात दिले ते विचारले आपल्याला. माहिती पुस्तक वाचायला पाहिजे. भारताचा विस्तार कोणत्या गोलार्धामध्ये आहे. भारताचा विस्तार कोणत्या गोलार्धामध्ये आहे. आता इथे तुम्हाला मॅप वगैरे दाखवायची गरज नाही, आपल्याला माहित असतं. उत्तर व पश्चिम, दक्षिण व पूर्व, उत्तर व पूर्व आणि दक्षिण व पश्चिम. भारताचा विस्तार कोणत्या गोलार्धात आहे. दक्षिण पश्चिम तर नाही, बरोबर. जर आपण जगाचा मॅप काढला अशा पद्धतीने, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर उत्तर आणि पूर्व, तर इथे येतं आपल्या भारताचं लोकेशन, बरोबर. उत्तर काय येणार मग. उत्तर पूर्व. कोणत्या गोलार्धामध्ये आहे. उत्तर पूर्व. अशी तोंडपाठ पाहिजे आपल्याला क्वेश्चन. ओके. ब्राझीलचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या गोलार्धात आहे. हा क्वेश्चन पाठीमागे मी घेतला होता, दक्षिण गोलार्धामध्ये आहे, बरोबर. प्रामुख्याने, पण थोडा जेव्हा कुठं आहे तो तुम्हाला विचारला होता. इथं प्रामुख्याने विचारलंय, त्याच्यामुळे मायनर चेंजेस आहेत ते आपल्याला इथे लक्षात आले पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या शेजारील देशांमध्ये पूर्वेला कोणता देश आहे. मॅप मी तुम्हाला दाखवला होता, आठवतोय का बघा. पूर्वेला कोणता देश आहे. नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि पाकिस्तान. दिशा व्यवस्थित बघा. बांगलादेश, बरोबर. बांगलादेश. ओके, क्लियर. पाकिस्तान तर पश्चिमेला आहे. आता नेपाळ आणि भूतानची लोकेशन मला सांगा चॅट बॉक्स मध्ये, किंवा दिशा सांगा. ओके, क्लियर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्राझीलच्या शेजारी कोणता महासागर आहे. ब्राझीलच्या शेजारी कोणता महासागर आहे. पहिला ऑप्शन आहे अटलांटिक महासागर, दुसरा पॅसिफिक महासागर, तिसरा भारतीय महासागर, चौथा आर्क्टिक महासागर. बघा, ब्राझीलच्या शेजारी कोणता महासागर आहे. अटलांटिक, पॅसिफिक, भारतीय आणि आर्क्टिक महासागर. ब्राझीलच्या शेजारी, आपल्या भारताच्या शेजारी नाही विचारलेलं. ब्राझीलच्या शेजारी. दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझील आहे. म्हटल्यानंतर अटलांटिक महासागर हा ब्राझीलच्या शेजारी आहे, लक्षात ठेवा. अटलांटिक महासागर. ओके, क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या दक्षिण भूभागाला कोणते विशेषण दिले जाते. आता लक्षात घ्या, इथे इच अँड एव्हरी क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन जर आपण देत बसलो तर 15 मिनिटे जातात प्रत्येक क्वेश्चनला. मी कन्सिडर करते की तुम्ही स्टेट बोर्डाचा अभ्यास करून इथं प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आला. ठीक आहे, ओके. द्वीपकल्प, प्रायोगिक, पर्वत आणि खंड, भारताच्या दक्षिण भूभागाला कोणते विशेषण दिलेले आहे बघा. अशा पद्धतीने जो खालचा भाग येतो ना, दक्षिण भूभाग, हा त्याला काय म्हटलं जातं. द्वीपकल्प, पेनिन्सुलर इंडिया, बरोबर. पेनिन्सुलर इंडिया. प्रायोगिक काही, पर्वत नाही, खंड नाही. काय म्हटलं जातं. प्रायोगिक म्हटलं जातं. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
भारताची लोकसंख्या प्रामुख्याने कशासाठी ओळखली जाते? वयोवृद्धांची संख्या, तरुणायु, शैक्षणिक विकास, महिलांची संख्या. भारताची लोकसंख्या प्रामुख्याने कशासाठी ओळखली जाते? भारताची लोकसंख्या जर बघितलं जास्तीत जास्त तरुण लोक भारतामध्ये खूप जास्त आहेत, तर तरुणांसाठी ओळखली जाते. तरुणाई किंवा तरुणांचा देश म्हणून भारताला ओळखलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे की पृथ्वीच्या काल्पनिक आसाभोवती फिरण्याची जी गती आहे त्या गतीला पृथ्वीची अक्षीय गती म्हणतात. बघा क्वेश्चन तुम्हाला दिला इथं, पृथ्वीच्या काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीला पृथ्वीची अक्षीय गती म्हणतात. खालीलपैकी कोणते पृथ्वीच्या अक्षीय गतीचे परिणाम होत असं तुम्हाला विचारलंय. आता पृथ्वीची अक्षीय गती, कक्षीय गती इयत्ता 7वी स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये हे कंटेंट सगळे आहे. क्वेश्चन हे आपले केसागर पब्लिकेशनच्या पुस्तकातील आहेत. आपलं जे गट ब चं पुस्तक आहे ना, गट ब आणि गट क चा जो ठोकळा आहे त्या ठोकळ्यामधले हे क्वेश्चन आहेत. हे पुस्तक तुम्ही पण वापरू शकता टीईटी साठी. त्याच्यामध्ये तुम्हाला जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, सामान्य विज्ञान हे सगळेच प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे पृथ्वी विषुववृत्तीय भागामध्ये काहीशी फुगीर आहे. ओके, प्रश्न बघा, पृथ्वी विषुववृत्तीय भागामध्ये काहीशी फुगीर आहे. पृथ्वीच्या अक्षीय गतीचा हा परिणाम आहे का विचार करा. पृथ्वी दोन्ही ध्रुवांपाशी किंचित चपटी आहे. पृथ्वीवर निरनिराळे ऋतू निर्माण होतात आणि पृथ्वीवर दिवस व रात्र स्थिती निर्माण होते. बघा इथं तुम्हाला अक्षीय गती म्हणजे काय त्याची डेफिनेशन देऊन काय म्हटलं की अक्षीय गतीचे परिणाम कोणते आहेत. पुन्हा खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर अक्षीय गती आणि कक्षीय गती हे मी दोन्ही तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे, आठवतंय का बघा. ओके, बघा इथं दिलेलं आहे 1, 2 आणि 3. ठीक आहे, आता निरनिराळे जे ऋतू निर्माण होतात ते अक्षीय गतीमुळे होतात का? नाही, बरोबर. म्हणजे आपल्याला 3 नकोय, जिथं जिथं 3 नकोय तो ऑप्शन इलिमिनेट करून टाका. उत्तर तुमचं एकच येऊन जाईल, फक्त 1, 2 आणि 4. तर लक्षात घ्या, पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळं पृथ्वी विषुववृत्तीय भागामध्ये फुगीर आहे. बरोबर, पृथ्वी दोन्ही ध्रुवांपाशी किंचित चपटी आहे. ओके, पृथ्वीवर दिवस आणि रात्र स्थिती निर्माण होते. लक्षात आलं, क्लिअर? तर अक्षीय गतीचे परिणाम जे आहेत ना ते परिणाम तुम्हाला इथं विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने थोडं क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. तर जास्त अवघड क्वेश्चन आपण अजून स्टार्ट केलेले नाहीयेत, पण आजपासून आपण स्टार्ट करतोय. सो हा आहे तुमचा पहिला क्वेश्चन पृथ्वीच्या अक्षीय गतीबद्दल, ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पहिला ऑप्शन आहे पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ज्या मार्गावरून करते त्या मार्गाला तिची कक्षा असं म्हणतात. ओके, नेक्स्ट बघा, आपल्या कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला कक्षीय गती असे म्हणतात. आपल्या कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला पृथ्वीचे परिभ्रमण असं म्हणतात. बघा, पृथ्वीचं परिभ्रमण कक्षीय गती. ओके, आणि पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार स्वरूपाचा आहे. इथं तुम्हाला काय म्हटलंय बघा, काय विचारलंय त्याच्यावरती फोकस करा. चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं आहे की चुकीचं काय आहे. पहिला ऑप्शन आहे फक्त 1 चुकीचा आहे, फक्त 2 चुकीचा आहे, फक्त 3 चुकीचा आहे, फक्त 4 चुकीचा आहे. क्वेश्चन लेंदी आहे, क्वेश्चन साठी मी तुम्हाला वेळ देते. बरेच विद्यार्थी म्हणतात की मॅडम तुम्ही वेळ देत नाही, सो आज तुम्हाला वेळ देते, घ्या वेळ घ्या आणि उत्तर पण द्या. ठीक आहे, ओके, चला बघा,
पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ज्या मार्गावरून करते त्याला काय म्हटलं जातं? कक्षा म्हटलं जातं, बरोबर. आपल्याच कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला कक्षीय गती आत्ताच आपण बघितलं, बरोबर. आपल्या कक्षेतून फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला पृथ्वीचं परिभ्रमण मिळतात, हेही बरोबर आहे. पण पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार आहे का? नाही. लक्षात घ्या, कसा आहे? पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार आहे का लंब वर्तुळाकार आहे हे आपल्याला इथं माहित पाहिजे, आणि हेच आपलं उत्तर आहे. लक्षात घ्या, वर्तुळाकार स्वरूपाचा आहे, बरोबर. पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग जो आहे ना तो कसा आहे? वर्तुळाकार आहे का? नाही, लंब वर्तुळाकार आहे, बरोबर. बरोबर आहे का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या की पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग कसा आहे. तर उत्तर काय आलं आपलं? चौथं. तर चौथं विधान फक्त चुकीचं आहे, बाकीची सगळी विधानं, पहिली 3 विधानं बरोबर आहेत. आणि अशा क्वेश्चन मधून इन्फॉर्मेशन जास्त मिळते, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला इथं असे लेंदी क्वेश्चन सोडवले पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथं की पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे हे घडत नाही. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे हे घडत नाही. पहिला ऑप्शन आहे सागरी प्रवाहांची दिशा बदलणं, भरती ओहोटी येणं, चंद्राच्या कला बदलणं, 2 वृत्तामधील वेळेमध्ये फरक आढळणं. तर लक्षात घ्या, इथं 3 ऑप्शन जे आहेत ना ते 3 ऑप्शन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होत आहेत, बरोबर. एक फक्त होत नाही, जे घडत नाही ते तुम्हाला विचारलंय. काय घडत नाही? पहिला टॉपिक, पहिला किंवा टाईड हा टॉपिक आहे बघा 7वीच्या पुस्तकामध्ये. उत्तर काय येईल बघा? उत्तर काय येईल? चला बघा, सागरी प्रवाहांची दिशा बदलणं हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे घडत नाही. लक्षात घ्या, सॉरी, घडतं, बरोबर. सागरी प्रवाहांची दिशा बदलणं हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे घडतं. भरती ओहोटी, चंद्राच्या कला बदलणं, बरोबर. हे सगळं कशामुळे घडतं? पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात का परिवलन म्हणतात? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. पण 2 वृत्तांमधील वेळेमध्ये फरक आढळणं हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे घडत नाही. तर कशामुळे घडतं? तुमच्यासाठी क्वेश्चन, ओके. तर कशामुळे घडतं? चला बघा, उत्तर काय येईल? डी ऑप्शन, बरोबर. ओके. तर हे पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून 2 वृत्तांमधील वेळेमध्ये फरक आढळत नाही. तुमच्यासाठी क्वेश्चन पुढे येते, याच्यावरती आहेच क्वेश्चन, पण तुम्ही उत्तर द्यायचे की का घडत नाही, कारण मी ही थेरी जी आहे ही थेरी मी तुम्हाला सगळी शिकवलेली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील प्रसंगी स्प्रिंग टाइड्स किंवा वासंतिक भरती निर्माण होतात. क्वेश्चन नंबर 4, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, क्वेश्चन नंबर 4, कोणत्या प्रसंगी स्प्रिंग टाइड्स किंवा वासंतिक भरती निर्माण होतात? पहिला ऑप्शन आहे सूर्य पृथ्वी चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा, सूर्य पृथ्वी चंद्र परस्परांशी काटकोनात आल्यास, चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ असताना, आणि चंद्र पृथ्वीपासून सर्वात लांब असताना. चौथा क्वेश्चन. ओके. चला बघा, चंद्राची अपभू स्थिती, चंद्राची उपभू स्थिती मी शिकवली तुम्हाला, बरोबर. शिकवली की नाही? सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेमध्ये येतात ना तेव्हा स्प्रिंग टाइड्स किंवा वासंतिक भरती निर्माण होतात. ओके. तुम्हाला एक तर स्प्रिंग टाइड्स देतील किंवा डायरेक्ट वासंतिक भरती असं देतील. तर जे पण विद्यार्थी क्वेश्चन सॉल्व्ह करतात, लक्षात घ्या, स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय इथे येऊच नका. डायरेक्ट मी बोलते, स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय येऊच नका. आता तुमची रिव्हिजनची वेळ आहे ही. इथे ईच अँड एव्हरी पॉइंट समजावून सांगायला आपल्याला वेळ आहे का? नाही. जेवढे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. इथं आपणास पृथ्वीवरून चंद्राचा एक समानच पृष्ठभाग सतत का दिसतो? आपल्याला पृथ्वीवरून चंद्राचा एक समानच पृष्ठभाग सतत का दिसतो? पहिला ऑप्शन आहे त्याच्या पलीकडील पृष्ठावर प्रकाश पडत नाही म्हणून. दुसरा ऑप्शन आहे चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा काळ एक समान आहे म्हणून. चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ एक समान आहे म्हणून. का आपणास तसं केवळ भासमान होतं? आठवतंय मी तुम्हाला हे शिकवलंय का आपल्याला तसं फक्त भासतं? चला बघा, 5 नंबरचा क्वेश्चन.
बरोबर. बघा, पृथ्वीवरून चंद्राचा एक समान पृष्ठभाग दिसण्याचं रिझन हे आहे का की त्याच्या पलीकडील भागावर पृष्ठभाग पडत नाही? अजिबात नाही. बरोबर. चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीभोवती स्वतःभोवती फिरण्याचा काळ एक समान आहे? नाही. आपणास भासता असं नाही. बघा, चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा जो काळ आहे ना, तो एक समान आहे. म्हणून काय होतं, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा एक समानच पृष्ठभाग सतत दिसतो. लक्षात आलं? क्लिअर? तर फक्त लेंदी क्वेश्चन बनवलेले आहेत. तुमच्या कॉन्सेप्ट किती क्लिअर होत आहेत हे याच्यावरून लक्षात येऊन जातं आपल्याला. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे क्वेश्चन आहेत केसागर पब्लिकेशनच्या पुस्तकामधले. गट ब गट क चा ठोकळा आहे. त्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन मिळतील. वापरू शकता तुम्ही ठोकळा, डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. एखाद्या स्थानाचे रेखांश त्याचे डॅश डॅश कोनीय अंतर दाखवतात. बघा, एखाद्या स्थानाचे रेखांश त्याचे डॅश डॅश कोनीय अंतर दाखवतात. पृथ्वीच्या अक्षापासूनचे कोनीय अंतर, उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर, विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर आणि दक्षिण ध्रुवापासूनचे कोनीय अंतर. जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर सिरीज बघितली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोनीय अंतर वगैरे ह्या सगळ्या इमेजेस स्टेट बोर्ड मधल्या मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही लेक्चर. ठीक आहे, ओके. चला, 6 नंबरचा क्वेश्चन बघा. एखाद्या स्थानाचा रेखांश म्हणजे काय असतं? पृथ्वीच्या अक्षापासूनचा असेल का? नाही. विषुववृत्तापासून त्याचं जे कोनीय अंतर असतं ना, एखाद्या स्थानाचे रेखांश हे त्याचे विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर दाखवतात. ओके, समजलं? क्वेश्चन नंबर 6 आन्सर आहे बी ऑप्शन. थोडेसे खालीवर झालेत ऑप्शन, तेवढं ऍडजस्ट करून घ्या. बी ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे, यावेळी डॅश डॅश यावेळी ऑब्लिक स्थळी सूर्याचे विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर सर्वाधिक असते. बघा, क्वेश्चन काय दिलाय, डॅश डॅश यावेळी ऑब्लिक स्थळी विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर सर्वाधिक असते. ख स्वस्तिक किंवा झेनिथ, सस्तंभ सोलसिस्ट, संपात इक्विनॉक्स आणि मध्यान्ह दुपार असे ऑप्शन दिले जाऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे. तर उत्तर काय येईल बघा. वेळ देते मी तुम्हाला, विचार करून उत्तर सांगा. कोणत्या वेळी ऑब्लिक स्थळी सूर्याचे विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर सर्वात जास्त असते? ओके, चला. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, 7 नंबरचा क्वेश्चन. सोल्सिस्ट, बरोबर, सस्तंभ म्हटलं जातं याला. इमेज दाखवलेत मी याच्यामध्ये लेक्चर मध्ये, आठवते का बघा. ओके, समजलं का? समजलं नसेल तर विचारा. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वेळी ऑब्लिक प्रसंगी उत्तर ध्रुवावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा आयात कोन सर्वाधिक असतो? ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत नाहीत, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत नाहीत त्या विद्यार्थ्यांनी 100% मी लिहून देते की 7वीचं पुस्तक वाचलं नाही. ठीक आहे, ओके. अदरवाईज 7वीचं 6वीचं पुस्तक वाचणाऱ्या ईच अँड एव्हरी स्टुडंटला हे उत्तर येत आहेत. लक्षात आलं? तर तुम्ही स्वतःला जज करा की आपण इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायला आलोय पण आपण थेरी अभ्यासलेली आहे का? कोणत्या वेळी ऑब्लिक कोणत्या प्रसंगी उत्तर ध्रुवावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा आयात कोन सर्वाधिक असतो? पहिला आहे 21 मार्च, दुसरा 21 सप्टेंबर, तिसरा कर्क वृत्तावर सूर्यकिरण थेट उभ्या रेषेत पडतात तेव्हा, चौथा आहे मकर वृत्तावर सूर्यकिरण थेट उभे पडतील तेव्हा. ओके, उत्तर काय येईल बघा. कोणत्या वेळी किंवा कोणत्या प्रसंगी उत्तर ध्रुवावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा
आयात कोण सर्वाधिक असेल? 21 मार्च, 21 सप्टेंबर, कर्कवृत्तावर सूर्यकिरण थेट उभ्या दिशेने पडतात तेव्हा, आणि मकर वृत्तावर सूर्यकिरण थेट उभे पडतील तेव्हा. 8 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं हे दोन ऑप्शन तुम्ही इझिली एलिमिनेट करू शकता. तुमचं कन्फ्युजन कर्कवृत्त आणि मकर वृत्त जर तुम्ही व्यवस्थित वाचलं नसेल तर. उत्तर काय आहे? कर्कवृत्तावर सूर्यकिरण थेट उभ्या दिशेने पडतात तेव्हा उत्तर ध्रुवावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा जो आयात कोन असतो ना तो सर्वाधिक असतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीचा आस एका बाजूला किंचित कललेला नसता तर काय झालं असतं? बघा, पृथ्वीचा आस एका बाजूला किंचित कललेला नसता. कल्ल्यामुळे काय होतं ते आपण बघितलंय. जर नसता तर काय झालं असतं म्हटलंय. पहिला ऑप्शन आहे सगळीकडे एक समान तापमान आढळलं असतं, दिवस आणि रात्र निर्माण झाल्या नसत्या, बदलते हवामान आढळलं नसतं, ध्रुव प्रदेशात दीर्घकालीन दिवस रात्र आढळले नसते. चला 9 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. चला, पहिला ऑप्शन आहे 1, 3 आणि 4, दुसरा आहे 2 आणि 4, तिसरा आहे 3 आणि 4 आणि चौथा आहे 2, 3 आणि 4. कल्ल्यामुळे जे होणार आहे ना त्याच्या विरुद्ध इथं आठवा. बरोबर. हा, ऋतुचक्र कल्ल्यामुळे आढळतं. बरोबर का? मग उत्तर काय येईल बघा. पहिला ऑप्शन चौथा ऑप्शन इलिमिनेट होतो इझिली. सॉरी, दुसरा ऑप्शन. ठीक आहे. तर बदलते हवामान ऋतुचक्र हे आढळलं नसतं जर पृथ्वीचा आस किंचित कललेला नसता तर. लक्षात घ्या. बरोबर, कल्ल्यामुळे हे आढळतं. ओके, समजते का बघा? सॉरी, हा, समजते का बघा. चला नेक्स्ट बघा. तर इथं ध्रुव प्रदेशामध्ये दीर्घकालीन दिवस रात्र जे आढळतात ना ते आढळले नसते जर कललेला नसता तर. उत्तर काय आलं? 3 आणि 4. विचार करून अशी उत्तर द्यावी लागतात. लक्षात घ्या. एवढे इझिली आपण असे क्वेश्चन टॅकल करू शकत नाही. इथं आपल्याला दोन्ही कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे की जर आस कललेला असल्यावर काय घडतं, मग कललेला नसेल तर काय घडलं असतं. लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील प्रदेशात सूर्य थेट डोक्यावर कधीच दिसणार नाही. कोणत्या प्रदेशामध्ये सूर्य थेट डोक्यावर कधीच दिसणार नाही? पहिला ऑप्शन आहे उत्तरी समशीतोष्ण प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे दक्षिणी समशीतोष्ण प्रदेश, तिसरा आहे उत्तरी बर्फाळ प्रदेश आणि चौथा आहे उष्ण कटिबंधीय प्रदेश. ओके. फक्त 1, 2, 3, फक्त 2 आणि 3, फक्त 1 ते 4 सर्व. चला काय येईल उत्तर बघा. ओके. सगळं कंटेंट जे आपलं इथं दिलेलं आहे ते सगळे क्वेश्चन तुमचे स्टेट बोर्डामधून कव्हर होत आहेत. लक्षात घ्या. ओके. चला क्वेश्चन नंबर 10. ज्यांनी ज्यांनी ब ऑप्शन दिलाय त्यांचं बरोबर आहे. बघा, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत ज्यांनी बी ऑप्शन दिलाय त्यांचं बरोबर आहे. 1, 2 आणि 3. बघा,
उत्तरी समशीतोष्ण प्रदेश, खालील प्रदेशामध्ये सूर्य थेट डोक्यावर दिसत नाही. का दिसत नाही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुम्हाला शिकवलंय. दक्षिणी समशीतोष्ण प्रदेश, उत्तरी बर्फाळ प्रदेश, उष्णकटिबंधीय प्रदेश नाही येणार. आपला भारत कोणत्या प्रदेशामध्ये येतो? आपला भारत कोणत्या प्रदेशामध्ये येतो सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असताना सूर्यग्रहण झालं तर असे ग्रहण असेल. बघा हे मी तुम्हाला शिकवलंय. कंकणाकृती ग्रहणाचे टाईप पण शिकवले, ग्रहण म्हणजे काय ते पण शिकवलंय. तर इथे क्वेश्चन विचारलाय चंद्र पृथ्वीपासून जर खूप जास्त डिस्टन्सवर असेल तर सूर्यग्रहण झालं तर काय होईल? खग्रास असेल, खंडग्रास असेल, कंकणाकृती असेल, यापेक्षा वेगळं असेल. पृथ्वीपासून कमी अंतरावर, पृथ्वीपासून जास्त अंतरावर आणि कंकणाकृती एक सिच्युएशन आहे. उत्तर काय येईल बघा. 11 नंबरचा क्वेश्चन. 11 नंबरचा क्वेश्चन. चला, इनडायरेक्टली मी तुम्हाला उत्तरच सांगितले, तुमच्या लक्षात येते का बघा. खग्रास, खंडग्रास हे तर नाहीच येणार. कंकणाकृती बरोबर. कंकणाकृती सूर्यग्रहण आठवतंय का? मी तुम्हाला कंकणाकृती सूर्यग्रहण शिकवलं होतं. आपली जी सिरीज आहे त्याच्यामध्ये. बांगडी सारखा आकार बरोबर. पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो बरोबर. तेव्हा सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. सूर्याचा फक्त मधला जो भाग असतो ना तो चंद्राच्या पाठीमागे झाकला जातो आणि ते बांगडी सारखं दिसतं. ओके. कधी होतं? अमावस्येच्या दिवशी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकतं? खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकते? 12.5 मिनिटं, 7.40 मिनिटं, 40 मिनिटांहून अधिक काळ, 1.42 तास. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकते? चला 12 नंबरचा क्वेश्चन बघा. 12 नंबरचा क्वेश्चन. 7.40 मिनिटं बरोबर. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त 7.40 मिनिटे इतकं असू शकतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जस्ट एक मिनिट थांबा.